आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवाजी महाराजांची समाधी सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली आणि शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची परंपरा, त्यांनी चालवलेलं राज्य, त्यांचं समतेचं बीज जनमानसापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेली आहे. आज समीक्षा पराड नागपूर यांनी एक सुंदर पोस्ट दैनिक सकाळमध्ये टाकलेली आहे. त्या असं लिहितात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कडावर उभं राहून स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले. यामुळे शिवजयंती आली की फक्त इतिहास उभा राहत नाही, एक प्रश्न उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आहोत. आजचा युवक तंत्रज्ञान, स्पर्धा, करिअर, अपेक्षा आणि स्वप्नांच्या गोंधळात जगतोय. यात तो हरवून जातो आणि वाट दिसत नाही. अशावेळी शिवरायांचे व्यक्तिमत्व खरा दीपस्तंभ आहे, हे ध्यानात ठेवावे. शिवरायांनी स्वराज्य उभे केले, परकीय सत्तेविरुद्ध स्वाभिमानाची ज्योत पेटवली, पण त्या ज्योतीला संस्काराची ऊब मिळाली, ती माँसाहेब जिजाऊच्या शिकवणीतून. आजच्या काळात स्वराज्य अधिक महत्त्वाचे वाटते. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे किती अवघड आहे हे आपण सगळेच अनुभवतो. राग, असूया, स्पर्धा, भीती यावर विजय मिळवणे म्हणजे खरा स्वराज्य. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय सोडायचे नाही. शक्ती असली तरी नम्रता राखायची, ही शिवरायांची शिकवण. स्त्रीचा सन्मान, सर्वधर्म समभाव हीच राज्यकारभाराची खरी ताकद असते. धैर्य, संयम यांचा संगम शिवरायांच्या पराक्रमातून आपल्याला दिसतो. त्यांच्या संयमाचे अधिक कौतुक वाटते. त्यामुळे शिवजयंती म्हणजे फक्त जय जयकार करायचा दिवस नाही, तर स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे. शिवरायांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. आमचे मित्र प्रेम हनवते यांनी शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे आणि त्या पुस्तकातून दिलेला समतेचा संदेश, स्वतःच्या अस्तित्वाचा संदेश, दुसऱ्याप्रती आदर असणारा संदेश, हे राज्य जनतेचं राज्य आहे, हे जनतेचं राज्य सर्वांच्या कल्याणासाठी आहे, ही भूमिका राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. त्यांना विनम्र अभिवादन. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय ओबीसी, जय विज्ञान, जय संविधान.